नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत महत्त्वाच्या काही स्कीम्स ज्या वेगवेगळ्या एक्झामला विचारल्या जातात. सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही महत्त्वाच्या स्कीम्स ज्या वारंवार सर्व एक्झाममध्ये विचारल्या जातात. आपण त्याचा पहिला पार्ट पाहिलेला आहे. आता हा दुसरा पार्ट आहे. चला तर मग आपण सुरू करूया. पहिली स्कीम आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी, पीएम आवास. पीएम आवास त्याचा शहरी अर्बन भाग, पीएम आवास शहरी. आता ही मिशन 2015 हे लॉन्च झालेले. दुसरं 2000 याचा उद्देश काय होता? 2022 पर्यंत शहरातील सर्व लोकांना घरं प्रोव्हाइड करणं, राहण्यासाठी घरं उपलब्ध करून देणं. 2015 पासून ते 2022 पर्यंत सर्वांना घरं उपलब्ध करून देणं हा त्याचा उद्देश होता. आता यामध्ये काय आहे लक्षात घ्या की जसा एखादा फ्लॅट आहे तर त्या फ्लॅटमध्ये आपण पाहिलं असेल की स्कीम असायची की पीएम आवास अंतर्गत 2.5 लाख रुपयाची सूट वगैरे. तर हीच योजना होती की त्या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्बन एरियामध्ये फ्लॅट जर तुम्ही खरेदी करायला गेला तर गव्हर्नमेंट थ्रू 2.5 ते 3 लाखाची सूट मिळत असायची. त्याचबरोबर काही पीएम आवासचे फ्लॅट्स असायचे की जे तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये 10 ते 12 लाखामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्लॅट 1 BHK देण्याचं काम या अंतर्गत होतं आणि त्यासाठीचं कर्ज सुद्धा ते उपलब्ध करून देतात. पण त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काही असे व्यक्ती निवडलेले, तसं ग्रुप निवडलेले की ज्यांना स्वतःचं घर नाहीये, त्यांच्यासाठी प्रायोरिटी बेस्ड हे घरं दिली जातात. सो या अंतर्गत आता नवीन 2022 तर होऊन गेलं, हे टार्गेट अजून अचीव्ह झालेलं नाहीये. म्हणून आता 2024 पासून प्रधानमंत्री आवास योजना 2.0 आता लॉन्च केलेलं आहे आणि या अंतर्गत सर्वांसाठी घरे हे मिशन आहे आणि 1 सप्टेंबर 2024 पासून पुढच्या 5 वर्ष म्हणजे 2029 पर्यंत आता ही प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळतील लोकांना. 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत घरं बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त होईल. सो प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं घर असावं, विशेषतः शहरामध्ये, या उद्देशाने ही योजना गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेली आहे. पुढचं याचे जो 2 आहे PMAY अर्बन 2.0 हे इम्प्लिमेंटेड केलं जाईल 4 व्हर्टिकल्स थ्रू. त्यातलं पहिलं काय असेल? लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील बांधकाम. दुसरं भागीदारीतील परवडणारी घरे. तिसरं परवडणारी भाड्याची घरे आणि चौथं व्याज अनुदान योजना. तर असे हे 4 पार्ट मध्ये आता 2.0 अंतर्गत लॉन्च केलेली आहे स्कीम. पुढे बघूयात पीएम किसान सन्मान निधी. थोडक्यात पीएम किसान जे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती एका वर्षामध्ये 6,000 रुपये दिले जातात, म्हणजे 4 महिन्याला 2,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवरती दिले जातात. त्या स्कीमला पीएम किसान सन्मान निधी म्हटलं जातं. फेब्रुवारी 2019 मध्ये ही भारत सरकारने स्कीम लॉन्च केलेली आहे आणि ती 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली, म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली लागू करण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान निधी ही भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये प्रत्येकाला 2,000 चे 3 समान हप्ते दरवर्षी मिळतात, म्हणजेच 6,000 रुपये प्रति कुटुंबाला हे पैसे, शेतकऱ्यांच्या कुटुंबाला हे पैसे मिळतात. सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळतात ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे आणि भारत सरकारच्या कृषी विभागाकडे ज्यांची नोंद आहे, असे सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे मिळतात. पुढे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आपण आता काल पाहिली होती प्रधानमंत्री उजाला योजना. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की उज्ज्वला आणि उजालामध्ये फरक आहे. उजाला ही जी LED बल्बसाठी लागू असणारी स्कीम होती. आता उज्ज्वला ही गॅस सिलेंडरसाठीची योजना होती. सो 1 मे 2016 मध्ये बलिया, उत्तर प्रदेश इथून ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती. आणि या योजनेचं म्हणजे योजना कोणातर्फे लागू केली जाते तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय जे आहे ते BPL कुटुंबातील महिलांना LPG कनेक्शन देण्यासाठी ही योजना चालवते. सो मंत्रालय कोणतं आहे तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आहे. 1 मे 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये बिलो पॉवर्टी लाईन जी फॅमिलीज आहेत त्या प्रत्येक घराला एक LPGचं गॅस कनेक्शन देण्याची ही स्कीम आहे. आता याच काळामध्ये तुम्ही पहा की एक दुसरा पण एक इनिशिएटिव्ह क्रिएट केला होता 2016-17च्या काळामध्ये की तुम्ही ज्यांना गरज नाहीये सबसिडीची त्यांनी ते गिव्ह अप करा सबसिडी, आणि ती सबसिडी गिव्ह अप केल्यामुळे जे काही पैसे वाचणार आहेत त्यातून हे BPL लोकांना फ्रीमध्ये LPGचं गॅस कनेक्शन देणं
अशी ही स्कीम होती. आता यामध्ये काय आहे, प्रोव्हाइडिंग क्लीन फ्युएल टू वुमन, फ्री एलपीजी कनेक्शन्स टू बीपीएल. ऑलमोस्ट बघा 5 करोड वुमन डिरेक्टली टू बेनिफिट फ्रॉम अलोकेशन ऑफ 8,000 करोड रुपीज या स्कीमसाठी लागू केलेले आहेत. ह्यानी हेल्थ हजार्ड्स कमी होतात, कारण जे लाकडापासून जे स्वयंपाक करतात, लाकडाचा वापर करून जे स्वयंपाक करतात, तर त्यामध्ये प्रदूषण होतं आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट त्या महिलांच्या आरोग्यावरती होतो. आता तो गॅसमुळे होणार नाही. त्यामुळे स्मोक फ्री हाऊस टू ऑल इन्क्लुडिंग चिल्ड्रन अशी ही योजना आहे. ही योजना पण अतिशय सक्सेसफुल झालेली आहे आणि घरोघरी एलपीजीचं कनेक्शन देण्यासाठी ही योजना सक्सेसफुल झालेली आहे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस ही योजना चालवतं. पुढची योजना बघूया, डिजिटल इंडिया, जी की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सर्व काही आता डिजिटल रूपात आलेलं आहे. डिजिटल इंडिया एक प्रकारे मोहीम आहे. आपण जेव्हा युपीआयचं पहिल्यांदा सुरू केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत बघतोय की सगळं काही डिजिटल झालेलं आहे. आता ही जी योजना आहे ही 1 जुलै 2015 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि ब्रीदवाक्य सक्षम करणे म्हणजे पॉवर टू एम्पॉवर असं याचं एक हे आहे, सक्षम करण्याची शक्ती, पॉवर टू एम्पॉवर हे याचं ब्रीद वाक्य आहे. उपक्रमामध्ये ग्रामीण भागांना हाय स्पीड इंटरनेट नेटवर्कने जोडण्याचा योजनेचा समावेश आहे. म्हणजे जे ग्रामीण भाग आहे त्याला हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर सर्व ज्या सेवा आहेत, गव्हर्नमेंटच्या सर्व योजना आहेत, त्या लोकांना आता इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ऑनलाईन ऍक्सेस करता येणं हे डिजिटल इंडियामुळे सक्सेस झालेलं आहे. तर ही योजना भारत सरकारने सुधारित ऑनलाईन पायाभूत सुविधांद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवून नागरिकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं सेवा उपलब्ध करून देणे हा याचा मेन उद्देश राहिलेला आहे. आणि याचं मंत्रालय कोणतं मंत्रालय चालवतं? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्थ मंत्रालयाच्या मदतीनं ही योजना चालवतं. सो ही एक अतिशय महत्वाची योजना आहे. आताच्या जे आपल्या इथं डिजिटल रिव्होल्युशन भारतामध्ये झालेलं आहे त्यामध्ये हे डिजिटल इंडियाचा पॉवर टू एम्पॉवरचा मोठा वाटा आहे. पुढे आहे पीएम स्वनिधी योजना. आता 2020 मध्ये कोरोना आला आणि सर्व लोक घरामध्ये बसले, त्यामुळे जे रस्त्यावरती विकतात, स्ट्रीट हॉकर्स म्हणतो आपण त्याला, रस्त्यावरती जे गाडे टाकून वगैरे विकतात वस्तू, त्या लोकांना उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्यांचा धंदा पूर्णपणे बंद झाला आणि मग त्यांना एक हात देण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. आता ही स्वनिधी म्हणजे काय लक्षात घ्या, हे स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी असा ह्याचा स्कीमचं नाव आहे, पीएम स्वनिधी योजना. आता यामध्ये काय, विक्रेत्यांना 10,000 रुपयेपर्यंतचं कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज त्यांनी फेडलं तर हे कर्ज 50,000 पर्यंत त्यांना घेता येतं. सो यामध्ये 10,000, 20,000 ते 50,000 पर्यंत कर्ज हे घेता येतं आणि हे ते पुन्हा त्यांना एक सुलभ हप्त्याने ती फेडण्याची सुविधा असते. देशभरातील 50 लाखाहून अधिक पथविक्रेत्यांना याचा फायदा झालेला आहे. तुम्ही याचा लक्षात घ्या, कोरोनामध्ये जास्त पूर्ण काही शांत झालेलं होतं, त्या काळामध्ये ह्या स्कीमनं स्ट्रीट वेंडर्सना पुन्हा उभा राहण्यासाठी मदत केलेली. आणि त्यांचा जो आकडा आहे, आता हा आकडा कसा काढलाय तर किती लोकांनी स्वनिधी अंतर्गत कर्जाला अप्लाय केलेले आहे, तर ऑलमोस्ट 50 लाख लोकांनी स्वनिधी अंतर्गत कर्जासाठी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांना ते कर्ज मिळालेलं आहे. तर ही अतिशय रिव्होल्युशनरी स्कीम म्हणू शकतो आपण, याचा खूप फायदा झालेला आहे. पुढे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ही योजना लक्षात घ्या 9 मे 2015 ला लॉन्च झालेली आहे आणि ही एक विमा योजना आहे, इन्शुरन्स स्कीम आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही भारत सरकारची जीवन विमा योजना आहे, म्हणजे लाईफ इन्शुरन्स ची योजना आहे. दोन असतात लक्षात घ्या, लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. ही जी आहे ती जनरल इन्शुरन्स नाहीये, हा लाईफ इन्शुरन्स आहे. यामध्ये मृत्यू जर झाला व्यक्तीचा काही कारणाने तर त्यांच्या फॅमिलीला 2 लाख रुपयाची मदत केली जाते. ही योजना 18 ते 50 वयोगटातील लोकांसाठी आहे. सो ही पण अतिशय महत्वाची योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. पुढची योजना आहे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना. स्वस्त औषधे प्राप्त व्हावी यासाठी ही स्वस्त औषधांसाठी म्हणून जनऔषधी स्कीम लागू करण्यात आली होती. यामध्ये परवडणारी जेनरिक औषधे आणि शस्त्रक्रिया वस्तू प्रदान करणे हा त्याचा मेन उद्देश आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारने फार्मास्युटिकल जो विभाग आहे त्यांनी ही भारतीय जनौषधी योजना सुरू केली होती. लक्षात घ्या 2008 पासून आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर जुन्या काळामध्ये यावरती बराच वाढलेली औषधांच्या ज्या किमती आहेत त्यावरती बराच गोंधळ माजला होता आणि मग त्यावेळेस हा जेनेरिक औषधे स्वस्त मिळू शकतात, मग त्याचं जास्त प्रमोशन केलं पाहिजे म्हणून मग ही योजना त्यावेळेस लॉन्च करण्यात आलेली होती. पुढे
आयुष्यमान भारत सध्याची अमरेला स्कीम आहे, महत्वाची आरोग्य क्षेत्राविषयीची गव्हर्नमेंटची स्कीम आहे. 2018 मध्ये भारत सरकारने सुरू केलेला एक प्रमुख आरोग्य विमा कार्यक्रम आहे. 10 कोटी गरीब कुटुंबांना विमा दिला जातो. 10 कोटी जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंतचा फ्रीमध्ये विमा दिला जातो. म्हणजे कोणतीही फॅमिली असू द्या, त्यांना 5 लाखापर्यंतचा विमा हा फ्रीमध्ये दरवर्षी दिला जातो. म्हणजे जर कोण आजारी पडलं तर त्यांना दुय्यम आणि तृतीयक, महत्वाचं आहे दुय्यम आणि तृतीयक, म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स नाही तर तुम्ही बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरी गेला तरी तिथे पण तुम्हाला हा विमा अवेल करता येऊ शकतो. आधीपासून अस्तित्वात असलेले रोग सुद्धा यामध्ये कव्हर होतात. जनरली जेव्हा तुम्ही इन्शुरन्स काढायला जाता, हेल्थ इन्शुरन्स काढायला जाता, आता मगाशी आपण जी वरती पाहिली ती लाईफ इन्शुरन्स होती, ही हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. तर तुम्ही जेव्हा हेल्थ इन्शुरन्स काढायला जाता तेव्हा तुमचे जुने जे रोग आहेत, एक्झिस्टिंग रोग आहेत, ते त्यामध्ये इन्क्लूड होत नसतात. पण यामध्ये कायम आधीपासून असत असलेले रोग सुद्धा इन्क्लूड होतात. अपघाती, दुखापती आणि इतर सर्व वैद्यकीय खर्च यामध्ये समाविष्ट होतात. सो ही एक अतिशय पाथ ब्रेकिंग अशी स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. आणि आता सर्वात महत्वाची स्कीम आपण पाहणार आहोत, मिड डे मील स्कीम. कोणताही सरकार असू द्या, भारत असो किंवा कोणत्याही देशात सरकार असू द्या, त्याचं मेन काम काय आहे तर व्यवसाय करणं किंवा धंदे चालवणं, उद्योग करणं हे त्याचं मेन काम नाहीये. भारताची इकॉनॉमी जी होती सुरुवातीला सोशलिस्ट होती आणि त्यातून आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमीकडे प्रवास करतोय. तर सोशलिस्ट इकॉनॉमीच्या अंतर्गत आपण पूर्ण उद्योगधंदे हे सरकार हातामध्ये ठेवायचं. जेव्हा आपण प्रायव्हेटायझेशन करायला लागलो तेव्हा हळूहळू प्रायव्हेट प्लेयर्स हे उद्योगधंदे करण्यामध्ये यायला लागले. आता मेन उद्देश काय आहे लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं काम काय आहे. गव्हर्नमेंटचं काम हे व्यवसाय उद्योग न करणं तर व्यवसाय उद्योग करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतं ते सक्षम मनुष्यबळ निर्माण करणं आहे. आणि भारतामध्ये प्रॉब्लेम काय होता की भारतामध्ये तेवढं सक्षम आणि स्किल्ड लेबर नव्हतं. आता सक्षम का नाही किंवा मुलं शिक्षण का घेत नाहीत तर मुलं शाळेत का जात नाहीत, तर मेनली प्रॉब्लेम होता तो जेवणाचा. अतिशय गरिबी होती आणि जे ह्युमन मॅन पॉवर आहे, जे मुलं आहेत लहान आहेत, ते शाळेमध्ये जात नाहीत. तर त्यांना शाळेमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी शाळेत यावं या उद्देशानं मिड डे मील स्कीम लॉन्च करण्यात आली होती. ह्या मिड डे मीलचा असं नाही की हे 1900 म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा 1925 साली मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये ब्रिटिश काळामध्ये ही स्कीम मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये लागू करण्यात आली होती. आता जर आपण बघतो की आताची जी भारतामधली मिड डे स्कीम आहे ती पहिल्यांदा कुठे इम्प्लिमेंट झाली आहे तर तमिळनाडूमध्ये 1960च्या काळामध्ये. त्यावेळेस चीफ मिनिस्टर होते के कामराज यांनी ही स्कीम लॉन्च केली होती. आता लक्षात घ्या, हे के कामराज आहे, पोस्टल तिकीट त्यांच्या नावानं हे केलेलं आहे. हे काँग्रेसचे अतिशय मोठे कद्दावर नेते होते. आता चीफ मिनिस्टर पण राहिलेले आहेत तमिळनाडूचे, हे त्याचं सिम्बॉल आहे. आता स्वतः कामराज हे कधी शाळेत शिकलेले नव्हते, पण त्यांनी एकदम नोवेल आयडिया आणली होती, अतिशय नवीन आयडिया आणली होती की ज्यामुळे जास्त मुलं शाळेकडे अट्रॅक्ट होतील. आणि ते जेवण फ्रीमध्ये जेवण मिळते आणि पोषण मिळते चांगलं म्हटल्यावरती मुलं शाळेत नक्कीच येणार. आता ही जी स्कीम आहे मिड डे मील स्कीम आहे ती आता त्याचं नाव केलेलं आहे पीएम पोषण. सो आता जे नवीन सरकार आलेले त्यांनी ह्या स्कीमचं नामांतर केलेले, नवीन नाव केलेले, ती आहे पीएम पोषण. ही स्पॉन्सर्ड केली जाते डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्याकडून ही स्कीम लागू केली जाते. सो भारतामध्ये सिंगल हँडेडली जर कोणत्या स्कीमनं सर्वात जास्त इम्पॅक्ट टाकला असेल, तुम्ही म्हणाल एलपीजी धोरण आलं आणि त्यामुळे खूप इकॉनॉमीमध्ये फायदा झाला, वेगवेगळ्या स्कीम तुम्ही त्यांना क्रेडिट देत असाल, पण जर सर्वात जास्त कोणत्या स्कीमनं भारताच्या इकॉनॉमीमध्ये कंट्रीब्यूट केलं असेल तर ती ही मिड डे मील स्कीम आहे. कारण या स्कीमनं एकतर मुलांना शाळेपर्यंत आणलं आणि त्यांना चांगलं जेवण पण दिलं. 1995 मध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना मोफत जेवण देण्यासाठी ही स्कीम सुरू झालेली आहे. 1991 ला लक्षात घ्या आर्थिक धोरण आलेले, आपल्या एलपीजी न्यू आर्थिक धोरण आलेलं आहे. आणि 1960 मध्ये तमिळनाडू प्रांतामध्ये कामराज यांनी सुरू केलेली योजना होती आणि पूर्ण भारतभर सुरू करायला 1995 उजडलं, 35 वर्ष जावी लागलेली. यामध्ये काय, सर्व मुलांना मोफत जेवण देणं, ऍटलीस्ट जेवणासाठी तर मुलं शाळेमध्ये येतील. त्याचा उद्देश काय होता, शाळेतील नोंदणी आणि उपस्थिती वाढवणे. मुलं शाळेत आली तर काहीतरी शिकतील, तो स्किल घेतील. दुसरं, मुलांमध्ये पोषण पातळी सुधारणे. भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उपासमार होती, त्याचबरोबर कुपोषणाचा मुद्दा होता, तो कुपोषणाचा मुद्दा दूर होईल. तिसरं, कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून देणे. कारण जर त्यांनी जे काही
डेली वेज लेबरर्स आहे, जे रोज कमवून खातात, त्यांनी कमवलेले सगळे पैसे जर जेवणावरती खर्च केले तर त्यांची कधी आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. जर जेवणाचा खर्च त्यांचा थोडा कमी झाला तर ऑब्व्हियसली त्यांना आर्थिक लाभ मिळेल. ही योजना संपूर्ण भारतातील 12 लाखाहून अधिक शाळांमध्ये सुरू करण्यात आली आणि ज्याचा 120 दशलक्ष म्हणजे 12 कोटीहून अधिक मुलांना फायदा झाला. लक्षात घ्या, 12 कोटी मुलांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. जसं राजीव गांधी बोलले होते की वरून आम्ही 100 रुपये टाकले तर खाली फक्त 15 रुपये जातात, म्हणजे 1 रुपया टाकला तर 15 पैसे जातात, म्हणजे 15% मुलांना स्कीमचा फायदा होतो, लोकांना स्कीमचा फायदा होतो. जर आपण तसं जरी पकडलं तरी 12 कोटीचे 15% जरी म्हटलं तरी 1.8 कोटी लोकांना, मुलांना या स्कीमचा फायदा झालेला आहे, की जो काही खूप मोठा आकडा आहे, 1.8 कोटी सुद्धा. सो ही एक स्कीम आपण म्हणू शकतो की ज्याने सिंगल हँडेडली भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणलेला आहे. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या स्कीम्स. आपण आणखी काही महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्या पुढच्या पार्टमध्ये, तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.